सुरुवात होईल तेव्हा धावतो वर्णन आपण ऐकूया योग पायकर यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. धन्यवाद जयवंत पाटील. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला चेंडू वडव्या बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं, दरम्यान बॅटची ओतली कडा पाहायला मिळाली. चेंडू तोपर्यंत तटिया सर्कल अडवला जाऊन फेकी केली जाणार. दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. लेग बायच्या स्वरूपामध्ये पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. गुड शॉट. यावेळेस आपण पाहू शकता सुंदर फटके सजावट केली गेली फलंदाज दीपक याने. दूरवरचा चेंडू होता, दिशा दाखवण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. अखेरकार फलंदाजाला बीट केला जातोय. चौकार येतोय. काय सुंदर खेळ पाहायला मिळतोय. फलंदाज दीपक आता प्रति चेंडू मागे चांगले हल्ले त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळेस बघा किती सुंदर फटका सजवला. कव्हर ड्राईव्हचा अंदाज होता आणि त्या अंदाजामध्ये चौकार प्राप्त करताना फलंदाज दीपक. काय सुंदर खेळ पाहायला मिळतोय टीम आरसी पाटील हायवे दिवे. समोरच्या दिशेने ये उडाया. चेंडू पुन्हा निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर. हा घणाघाती चौकार आणि चौकाराची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज दीपक. गुड बॅटिंग. राजीववरती यावेळेस प्रहार केले जातात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला राजीव पाहायला मिळतात. हा देखील चांगला फटका. यावेळेस देखील चांगला फटका. सजावट झालेली आहे. चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा सीमा पार. हा चौथा चौकार. धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या 17 झालेली आहे धावफलकावरती. काय सुंदर खेळ सजवला जातो. काय चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. फलंदाज दीपकच्या माध्यमातून जणू काही पहिल्या चेंडूपासून आक्रमण केला जातोय. चांगल्या खेळीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेमध्ये वेगवान फटका खेळायचा होता. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. तटीय सर्कलमध्ये चेंडू इथे अडवला जाणार. दीपकला यावेळेस शांत केलं जातं. एक धाव पूर्ण. षटक समाप्त होतं पहिलं. धावसंख्या 18 पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर राजू गोलंदाजी करवताना गोलंदाजीवर काय सुंदर खेळ साकारताना टीम आरसी पाटील हायवे दिवे.
षटक क्रमांक पहिला समाप्त झालेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला राजू पाहायला मिळाला आणि राजूने अक्षरशः मी म्हणेन 18 धावा खर्च केल्या. महागडं षटक म्हटलं तर वावगं नाही, परंतु RC पाटील संघाकरता हा षटक फार सुंदर राहिलं. विशेषतः आपण दीपकच्या फलंदाजीचा विचार केला तर चांगला खेळ साकारताना सध्याच्या घडीला आपल्याला दीपक पाहायला मिळतोय. वैयक्तिक 17 धावेवरती दीपक खेळतो तर संघाची धावसंख्या आपल्याला 18 पाहायला मिळतोय. बघा किती मोठं योगदान त्याचं आपल्याला आहे. दिगंबराला गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 2 वरती स्ट्राईकला पुन्हा एकदा दीपक पाहायला मिळतोय. बाहेर निघून हा पटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी नाही आहे. चेंडू निधावाला चांगल्या चेंडूची हाताळणी केली गोलंदाज दिगंबरने. सुंदर सुरुवात करतोय गोलंदाज दिगंबर. हा देखील चेंडू पाहावा लागेल. पंच सहमत नाहीयेत. वाईट बॉल. पहिला चेंडू चांगला हाताळला होता गोलंदाज दिगंबर. यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर कुठं लेंज आणि लाईनमधनं भरकटताना दिगंबर यावेळेस हलक्या हाताने दिशा दाखवली. चेंडू निघून चालला फाईन क्षेत्रामध्ये. डीपमध्ये प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. फलंदाज दीपकने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम सावंतजी मात्रे साहेब, आपलं देखील स्वागत आहे. विनंती असे पण विराजमान व्हायचं आहे. स्ट्राईकला यावेळेस बॅटर सुदाम पाहायला मिळतोय. पहिलं षटक फार सुंदर राहिलं. RC पाटील हायवे डिव्हिस संघाकरता 18 धावा जमा करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळालं. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहे. यावेळेस स्लॉप सिक्स, चांगला फटका. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा देखणीय चौकार आला फलंदाज सुदामच्या बॅटमधना. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया काय सुंदर फटक्याची सजावट केली. बरोबर मागचा ढोपवा वाकवत हा फटका खेळला होता. स्लॉप सिक्सचा अंदाज होता. चेंडू गोलीच्या वेगाने निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस सुदाम होता फलंदाजी करण्याकरता आणि त्याने हा चौकार लगावला. धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दिगंबर आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पुढे सरसावत समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये हा चेंडू खेळला जातोय. लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. 26 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळतोय. पहिली धाव आपण पाहिला तर वेगवान गतीने पूर्ण केली. पाहिलं की क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. दुसऱ्या धावाचा मात्र प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. दबाव टाकला गेला क्षेत्ररक्षकावरती. हे पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जातंय. फुलटॉस चेंडू निघून चालला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सुदामच्या बॅटमधना हा घणाघाती षटकार. गुड शॉट. धावसंख्या 32 झालेली आहे. फुलटॉस चेंडू होता. फलंदाजाला संधी दिली एक चांगला फटका खेळण्याची आणि संधीचं सोनं केलं फलंदाज सुदाम याने. चांगला फटका सजवला 6 धावांकरता. यावेळेस शप्पल क्रॉस. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. शॉट बनवण्यामध्ये यशस्वी राहिला फलंदाज यावेळेस सुदाम. चेंडू पुन्हा निघून जाणार सीमा पार. हा चौकार.
धावसंख्या 36 झालेली आहे दुसऱ्या षटकाच्या अखेरीस. 18 धावेंवरती सुदाम खेळतोय तर दीपक खेळतोय तर सुदाम खेळतोय. 16 या धावसंख्येवरती. काय सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळते. प्रति चेंडू मागे चांगला खेळ साकारला जातोय. प्रति चेंडू मागे प्रहार होत आहेत आणि ते अखेर पाहिलं तर यशस्वी देखील होत आहेत फलंदाज. चांगला खेळ साकारताना सध्याच्या घडीला आर.सी. पाटील हायवे दिवे संघ. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या देखील षटकामध्ये जयवंत पाटील 18 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात देखील 18 आल्या होत्या. एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला आपण पाहतो. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज पंकज आला. आता पंकजला थोडासा धावांवरती लगाम लावणं गरजेचं आहे. त्याला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तो कार्य आता मैदानाच्या आतमध्ये तो साकारेल का? कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आर.सी. पाटील हायवे दिवस संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 36 धावा लावण्यामध्ये त्याने यश आलेलं आहे. यावेळेस जोरदार फटका खेळायचा होता. फटका फसतोय. गोलंदाज झेलच्या खाली आणि अखेरकार दीपक जो धोकादायक वाटत होता त्या दीपकला बाद करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज पंकज याला. पहिला धक्का लागला टीम आर.सी. पाटील हायवे दिवे संघाला. दीपक मात्र आता बाद होणार. मिस टाईम फटका आहे. बरोबर आपण पाहिलं तर बॅटची वरची कडा होती. गोलंदाजाला देखील ठाऊक होतं पंकज याला की ही झेल फार महत्त्वाची आहे आणि अखेरकार दीपकला बाद करण्यामध्ये पंकजला यश मिळालं. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आऊट होण्यापूर्वी दीपकने 18 धावा जोडल्या. एक चांगली खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. सचिन येतोय क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. या खेळाडूकडे देखील चांगली क्षमता आहे, चांगलं फटके मारण्याची ॲबिलिटी आहे, ताकद आहे. ती ताकद आता मात्र झोकावी लागेल सचिन याला. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला जोरदार प्रहार. चेंडू जाणार सीमा पार. सचिनच्या बॅटमधना हा झाला आघात. चौकार. बॅट स्विंग किती सुंदर पाहायला मिळालं. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय. सुंदर फटके सजावट झाली. चेंडूला एका क्षणामध्ये पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. नजाकत फटक्यामध्ये होती. नजर यावेळेस चेंडूवरती नव्हती. चेंडू हा निर्धाव पाहायला मिळाला. पंकजने यावेळेस मी म्हणेन दीर्घ श्वास घेतला असावा कारण निर्धाव चेंडू तो हाताळतोय. यावेळेस ऑन साईडला जोरदार प्रहार. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार. दिगंबर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. सचिनला आता मात्र एकच धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 47 धावा. 41 धावा माफ करा. ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅटची कडा. चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतोय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण आली. दुसरीचा प्रयत्न. फिंगर अप. फलंदाज होणार बाद.
विनोदाला फलंदाजी करण्याकरता अखेरकार सुदाम देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पंकज पाहायला मिळतोय. पाच चेंडू झालेले आहेत. हा बघा मागच्या बाजूला जी कार आहे ब्लॅक कलरची तिला आपण तिथनं बाजूला काढायची कारण ती रिप्लेस होत आहे. उजेड येते डोळ्यावरती. कोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला यावेळेस मनगटी फटका पाहायला मिळाला. फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावसंख्या 43 झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण विचार केला तर हा षटक फार सुंदर टाकलं गोलंदाज पंकज याने. 7 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट त्याचं नावी राहिलं. आपण उल्लेख केला होता जयवंत पाटील सारखे हा षटक थांबवणं फार गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी पंकजला करावी लागेल आणि अखेरकार तो कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित पूर्ण केलं गोलंदाज पंकज याने. अंतिम षटक मार्गस्थ. गोलंदाजी करण्याकरता नरेश आला क्रमांक 4 वरती गोलंदाजी करण्याकरता. पहिलं षटक राजूने हाताळलं होतं. त्याने 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर दिगंबर आला त्याने देखील 18 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 पंकजने हाताळलं ते फार सुरेख राहिलं. 7 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट त्याच्या नावी राहिलं. अंतिम षटकाकरता नरेश आला. वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल. हा देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. त्याच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार आला. हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये विनोदने आता मात्र प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. प्रति चेंडू मागे आता मात्र प्रहार होणार त्यात काही शंका नाही आहे कारण अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि दोन्ही फलंदाज अगदी 47 धावपळकावर लागलेले आहेत. दोन्ही फलंदाज चांगल्या फटक्याकरता ओळखले जातात. ती ओळख सध्याच्या घडीला ते फलंदाज सिद्ध करत आहेत कारण 1 चौकार सचिनने ठोकलेला आहे तर 1 चौकार आता आपण पाहिलं विनोदच्या बॅटमधनं आलाय. फिल्डिंगची सजावट थोडीशी बदलली जाणार. फाईन लेग डीपमध्ये आता एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. हा चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. पंच देखील दोन्ही समांतर करणार. व्हाईट बॉलची खूण आमच्याकडे पोचवली जाणार. हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 48 झालेली आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना दुसरा चेंडू नरेश खराब टाकतोय. यावेळेस बाहेरच्या बाजूला चेंडू वळत होता. अंतिम क्षणी फलंदाजानं बॅटचा फ्लो इथे ओपन केला होता. बॅटची अतली कडा लागली. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फलंदाज विनोदने एक धाव पूर्ण केली. 49 धावा धावपळकावर लागलेले आहेत. अंतिम षटक मार्गस्थ. पहिला डाव साकारताना आपल्याला आरसी पाटील हायवे दिवस संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सचिनने यावेळेस जागा बनवली. फटका चांगला आहे सजवला जातोय. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका हातामध्ये चेंडू पकडला गेला आणि एकाच ॲक्शनमध्ये फेकला गेला. 1 धाव यावेळेस सचिनला मिळणार. धावसंख्या 50 झालेली आहे. जागा बनवली. यावेळेस पंचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. झेल ड्रॉप. एकदा विनोदने पूर्ण केली. दुसरीचा कॉल सचिनने केला आणि अखेरकार या चेंडूवरती 2 धावा प्राप्त करण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 52 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विनोदच्या बॅटमधनं
हा क्लासिकल षटकार. सहा धाब्यांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकणार. 58 धावा. बरोबर विनोदच्या बॅटच्या समोर चेंडू टाकला होता. विनोदने कोणताही उशीर केला नाहीये. ज्या वेगाने चेंडू आला होता त्या वेगाने पाठवला सीमा पार. हा येतोय उत्तुंग षटकार विनोदच्या बॅटमधना. गुड बॅटिंग. अंतिम चेंडू अंतिम षटकातला. चौथं षटक मार्गस्थ. या चेंडूवर काय घडणार. व्हाईट बॉल तर आहेच मात्र धाव नाहीये. कारण जेव्हा सचिन स्ट्राईकला पोहोचला होता त्यावेळेस विनोदने जागा सोडली नव्हती. व्हाईटच्या शोरूमध्ये एक धावा पण पूर्ण करूया. 59 धावा. अंतिम चेंडू चौथा षटकातला गोलंदाजी ट्रॅकवरती नरेश पाहायला मिळतोय. तर मात्र फलंदाजी करण्याकरता आपल्याला आता विनोद सज्ज होताना पाहायला मिळेल. अंतिम चेंडू धावसंख्या 59 झालेली आहे. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला चांगला फटका परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. अखेरकार अंतिम चेंडूवरती विनोद बाद होणार. केवनी स्पोर्ट्स केवनी विरोधात जयदुर्गा सुरई दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. हॅलो. केवनी स्पोर्ट्स केवनी विरोधात सुरई संघाचा संगणक देखील आलेला आहे. मी प्रकाशाचा म्हाताऱ्यांना विनंती करतो आपण टॉस करायचा आहे. टॉस केला जाणार प्रकाशजी म्हात्रे यांच्या हस्ते. छापासा कहुळ आहे आणि काटा आलेला आहे. मी प्रकाशाच्या म्हात्रे विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठ सजवायचं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. सामना फार महत्त्वाचा आहे. निर्णय क्षेत्ररक्षण. समोर एक चांगला संघ आहे. त्यांना अडवण्याकरता त्यांना थांबवण्याकरता कोणत्याकडनं जास्त विश्वास असेल. 11च्या 11 प्लेयर. यावेळेस टीममध्ये काही बदल पाहायला मिळेल. नाही चेंजेस काहीच नाही. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान नाणेफेकी गमावलेली आहे. फलंदाजी करायची आहे. कोणत्या फलंदाजाकडे जास्त विश्वास असेल. फलंदाज आमचे सगळे चांगलेच आहेत. 40+ जाण्याचा 50+ जाण्याचा प्रयत्न करू. तर समोरचा संघ चांगला आहे. यावेळेस टीममध्ये काही बदलाव पाहायला मिळणार का. एक बदलाव आहे. किशोरी जागेवर दिलीप आणि दुसरी टीम सेम आहे.
धन्यवाद विजयासाठी. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान हा देखील टॉस संपन्न झालेला आहे. टॉस केवनी स्पोर्ट केवनी संघाच्या संघनायकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद योग पायकर. तर लक्ष खूप मोठं आहे. हा सामना जिंकण्यासाठी 60 धावा पार कराव्या लागतील गावदेवी केवनी दिवे या संघाला. ज्ञानेश्वर मात्रे, श्री गावदेवी शेतकरी संघटना हायवे दिवे यांच्याकडून RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. आपलं हार्दिक स्वागत. ह्या स्पर्धेमध्ये 60 धावांचं हे लक्ष्य पार करण्यासाठी प्रति षटकामागे 15च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. एक मोठी टोटल धावफलकावर धावसंख्या निश्चितच बघायला मिळते. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज अशोक. सलामीवीर खेळपट्टीवर. प्रदीप आणि अमित ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. दिवस 5वा डे 5 दमन स्पर्धा 2024चे दिमागदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची ही मायावी नगरी दमन येथे या स्पर्धेत अतिशय रुबाबदार आयोजन मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने दमन स्पर्धा 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. बघूया हा मानाचा करंडक दमन स्पर्धा कोण जिंकणार. आज 5वा दिवस आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे, 6वा दिवस. हु विल बी दी चॅम्पियन. नीलू मात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे दमन नगरीमध्ये. चेंडूला फोर्स केलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक सुदाम झेपावते. आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव पूर्ण करतोय बॅटर. खातं खोलतोय प्रदीप. बघा दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. या चालू सामन्यामधील कोणताही संघ जिंकला तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून स्पेशल गिफ्ट दिला जाईल. शेतकरी संघटना यांच्याकडून उपाध्यक्ष आहेत गावदेवी शेतकरी संघटना हायवे दिवे यांच्याकडून स्पेशल भेटवस्तू दिली जाईल. दोन्ही संघांना सुवर्ण संधी. अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर डावी उजवी जोडी आहे खेळपट्टीवर. भारताचे स्टार खेळाडू आपण बघितले, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन. खूप धमाकेदार खेळ केला भारतासाठी. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. वेल आमच्याकडे कमी आहे, स्पीडअप करा. कट करायचं होतं, गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉल. चेंडू जाते निर्धाव. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेलं आहे गोलंदाज अशोक याने. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. शपल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय गोलंदाजी करतोय अशोक. धारदार तिखट आणि जालिम मारा बघायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कंट्रोल बॉलिंग. फक्त एक धाव खर्च केलेले आहेत आतापर्यंत. 3 चेंडू टाकलेले आहेत. अफलातून गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. मिस टाइम फटका. गोलंदाज निश्चितच झेपावला होता पण एसटी रक्षकाने झेल टिपला. संजीवन झेल टिपतोय. पहिला गडी बाद. अमित हा पहिला गडी बाद होतोय गावदेवी केवनी दिवे या संघाचा. अर्ली ब्रेक तो आपल्या संघाला
यश मिळून देतोय विकेट टेकर गोलंदाज. बघा विकेट टू विकेट गोलंदाजी बघायला मिळते. न्यू बॅटर राजू क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. आणि सकाळीच पिच रिपोर्टर निश्चितच आम्ही माहिती दिली होती या खेळपट्टीविषयी. मातीची विकेट आहे, चेंडू स्कीट होताना पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. आणि जसजसं सेकंड सेशन दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तशी मात्र षटकार चौकारांची बरसात बघायला मिळेल. ही खेळपट्टी रंग बदलताना बघायला मिळते. अधूनमधून हिरवगार गवत देखील आहे खेळपट्टीवर. हलकेसे क्रॅक देखील आलेले आहेत खेळपट्टीला. क्रॅकवर चेंडू पडल्यानंतर टर्न देखील बघायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे मिडॉपला. सचिन झेल टिपतोय. अजून एक गडी बाद. सेकंड विकेट इज गॉन. दुसरा जबरदस्त मोठा हादरा राजूच्या रूपामध्ये. काय गोलंदाजी करतोय अशोक पहिल्या षटकामध्ये. कॅप्टन आहे संघाचा आणि कॅप्टन पदाची जबाबदारी ओळखून जबरदस्त गोलंदाजी करतोय. विकेटच्या हॅट्रिकवर येतोय. बघूया विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का. 5 चेंडू टाकले आहेत, 2 गडी बाद केलेले आहेत, फक्त 1 धाव पूर्ण करताना. बघा षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे पंचांकडून. षटक समाप्त. 45 वयोगटाचे खेळाडू आता संपलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय परीक्षित. बघा मी पुकार दिलेला आहे इथून. देवानंद पाटील यांनी देखील सांगितलेलं आहे की षटक समाप्त. 45 वयोगटाचे खेळाडू त्यांचे संपलेले आहेत. चला स्पीडअप करा. वारंवार तुम्हाला तेच सांगावं लागते कारण बघा केवनी दिवे आपल्याला 10 खेळाडूंसह खेळायचं आहे याची नोंद घ्या. पहिलं षटक काय वादली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये अशोक याने फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद केले आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये 59 धावा बनवाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. प्रदीप क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा 45 वयाचा खेळाडू तुमच्याकडे आहे. केवनी दिवे मैदानाच्या आतमध्ये त्याला एंटर करा. अमित आपण संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. मग त्याला नंतर उतरवायचं नाही आहे का. हां दोन धावांची पेनल्टी गावदेवी केवनी दिवे या संघाला घोषित करण्यात आलेली आहे. बघा यानंतर अशा प्रकारची जर आपण चुकी केली तर संघ बाद केला जाईल. सर्व संघांना स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे याची नोंद घ्या. कुठल्याही संघाची गय केली जाणार नाही. फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आलेली. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. बघा 62 धावांचं लक्ष आहे याची नोंद घ्या. गावदेवी केवनी देवे 2 धावा आम्ही आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाच्या स्कोर मध्ये जोडलेले आहेत. आता तुम्हाला 62 धावांचं लक्ष पार करावं लागेल.
बघा आपला रूल आहे 45 वयाचा खेळाडू आपल्याला उतरवाच लागेल मैदानाच्या आतमध्ये. चुकून उतरल्यानंतर 2 धावांची पेनल्टी असेल याची नोंद घ्या. संघ बाद केला जाणार नाही याची नोंद घ्या. बघा आपला रूल आहे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचा, तो तुम्ही फॉलो करा. विष्णू दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर पाहतोय फक्त 1 धाव आणि गडी बाद केलेल्या 3. काय गोलंदाजी केली अशोक याने, जबरदस्त गोलंदाजी. सुमित पाटील, कोरी अँडरसन, हायवे दिवे याने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे या संघाला. कट करायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी बघायला मिळते. बघा सकाळीच मी या गोष्टीचा उल्लेख केला होता की या पंचांनी रेफर केलेला आहे वाईटसाठी. बॅटिंग करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू निश्चितच आहे. फेअर डिलिव्हरी. सध्या ऑनलाईन कपिल म्हात्रे, दिवा स्पोर्ट दिवा 40+ या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू त्याने देखील अंजूर दिवे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत. विष्णू सज्ज होतोय. अंधाधुंद बॅट चालवली होती. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. निर्धाव चेंडू. धावा कायम धावपलकर. फक्त एक काय गोलंदाजी बघायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवलेल्या आहे, जखडून ठेवलेल्या खेळपट्टीवर. चेंडू मात्र स्विंग केलेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. मस्तक पे दस्तक. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 5 धावा. पुन्हा एकदा विष्णू सज्ज होते. बॉलिंग मार्कवर समोर जाईल बॅटर. प्रदीपच्या बॅटमधून चौकार आला होता. चांगला फटका. लॉंग ऑन सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग, गुड फिल्डिंग. दीपक द्वारा फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल प्रदीपला. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 6. आता मात्र खेळपट्टीवर भरोशाचा खेळाडू परीक्षित आहे. परीक्षितची आता खरी परीक्षा असेल. विष्णू तयार होते बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जात असताना पंच केलेल्या गॅप मधून चाललाय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. धावसंख्या वाढते धावपलका 10. अशा फटक्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. गावदेवी केवनी दिवे या संघाला. परीक्षितने चौकारणीशी आपलं खातं कोडलेलं आहे. 3 बाद 10. विष्णू पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू. 1 धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 11.
विष्णू पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी. प्ले अँड मिस. चेंडू जातोय निर्धाव आणि अशा प्रकारे धावा कायम धावपलकावर. 2 षटकांच्या अखेरीस 11 गडी बाद झालेल्या 3 विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. 51 धावा बनवाव्या लागतील. थोडंसं करेक्शन आहे, 51 धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू 51 धावा. तिसऱ्या षटकासाठी निश्चितच गोलंदाज तयार होईल. बॉलिंग मार्कवर ड्रिंक सेंटरवर स्ट्रॅटेजिक टाइम आउट. बारा चेंडू आणि 51 धावा. षटकार चौकारांची बरसात करावी लागेल, पाऊस पाडावा लागेल षटकार चौकारांचा. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम आरसी पाटील फाउंडेशन दिव्यांजूर. दीपक सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फलंदाजी लाजवाब त्याने केली आपल्या संघासाठी. आता गोलंदाजीमध्ये बघूया काय करामत करतोय. दीपक सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अतिशय वेगवान चेंडू होता, लॉकऑन मध्ये चेंडू टाकला होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धावपलकावर 11 चेंडू 51 धावा ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. स्टेप आउट फटका खेळलेल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक दक्ष. सीमारेषेवर अप्रतिम झेल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढते 12. 12ला 3 खेळाडू बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 10 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. 10 गेंदे 50 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. पुन्हा एकदा गुडघे टेकले होते. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. बीट झाला बॅटर, बीट झाला एसटी रक्षक. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 9 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची आवश्यकता. इनसाइड आउटचा फटका सेफ लँड जातोय. 1 धाव पूर्ण करतोय बॅटर परीक्षित. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार. धाव पलकावर 8 चेंडू आणि 49 धावा. एखादा नवल बघायला मिळेल काय सामन्यामध्ये. 8 चेंडू 49 धावा. लक्ष खूप कठीण आहे, खडतर आहे. फुलटॉस चेंडू होता. हलक्या त्याने चेंडूला स्लाइस केलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा धावपलकावर जोडल्या जातील. धावसंख्या वाढते 15. 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट बॉल. 8 चेंडू 47 धावा. एक नवीन स्फूर्ती बघायला मिळते टीम आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघामध्ये. आज एक नव्या ऊर्जेने हा संघ ह्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये उतरताना आपण बघितला. काय लाजवाब फलंदाजी केली. दीपक याने पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेकडे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या धावपलकावर 16. 7 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची आवश्यकता.
7 गेंदे 46 रन इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे यहां से। 7 चेंडू 46 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा दीपक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये, कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू जाते निर्धाव। अजून एक अप्रतिम षटक दीपक याचं समाप्त झालं। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 16। विजयासाठी आता अंतिम षटक 46 धावांची आवश्यकता। जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल। पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघ। 6 चेंडू 46 धावांची आवश्यकता। एकतर्फी सामना, वन साइड मॅच बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। एक मोठ्या मार्जिनने आता विजयाकडे आगेकूच करताना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आरसी पाटील फाउंडेशन दिवे अंजूर। सुदाम अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर फलंदाजी लाजवाब केली त्याने। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला। क्षेत्ररक्षक दक्ष आहे, कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू जातो निर्धाव। 5 चेंडू शिल्लक, 46 धावांची आवश्यकता। फक्त औपचारिक शिल्लक राहिलेली आहे सामन्यामध्ये। कट करायचं होतं, पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे। परीक्षितची चांगली अग्नि परीक्षा या सामन्यामध्ये बघायला मिळते। धावांसाठी खूप स्ट्रगल करतोय, चाचपडताना खेळपट्टीवर झुंजताना बघायला मिळतोय। चेंडू जातो निर्धाव। आता मात्र 4 चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करावी लागेल ती सुदाम याला। 46 धावा बनवाव्या लागतील। 4 चेंडूंचा खेळ शिल्लक। ये लगा छक्का, सबसे लंबा छक्का और गेंदबाज हक्का बक्का। देर हो गई। इनिशियल ओव्हर मध्ये या फटक्याची आवश्यकता होती, हे फटके मात्र आले नाहीत। परीक्षित खूप धावांसाठी स्ट्रगल करत होता, पण मला तर वाटते या स्पर्धेमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार बघायला मिळतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला तर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी याच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा विक्रम आहे। असे आहेत काही निवडक खेळाडू, वेळ आमच्याकडे कमी आहे माहिती द्यायला, पण काय फटका खेळला होता परीक्षितच्या बॅटमधून। हा यूज अँड मॅक्झिमम सिक्सर आपण बघितला। धावसंख्या वाढते धावफलकावर 22। ख्रिस गेलचं नाव घेतलं जाईल, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग। पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला, क्रॅकिंग शॉट, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। कुठल्याही क्षेत्ररक्षकाला अगदी हलण्याची देखील संधी तिथे नव्हती आणि चेंडू बंदुकीच्या गोलीच्या वेगाने आला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या धावफलकावर 26। फक्त आता विजयाचा जो अंतर आहे ना तो कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे परीक्षित द्वारा। सुदाम तयार बॉलिंग मार्कवर। बॅटची कडा, चेंडू जातोय इष्टांच्या मागे, कुठल्याही प्रकारची धाव नाही। चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी संजीवन याने, पण त्याला चुकून चेंडू गेला इष्टांच्या मागे। निर्धाव चेंडूची समाप्ती, अंतिम चेंडू। पुन्हा एकदा सुदाम, चेंडूला उडवलाय, आकाशी फटका, वज्रटोला भीमटोला, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, षटकार। आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाने। मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन, हार्ड लक गावदेवी केवनी दिवे। आणि तब्बल हा सामना 29 धावांनी जिंकलेला आहे तो आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे ह्या टीमने। सामन्यातील सामनावीर खेळाडू, प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर दीपक। छोटा पॅकेट बडा धमाका, दीपक ठरला या सामन्यातील सामनावीर खेळाडू। छोटा तीर वार करे गंभीर, दीपक आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये